तर हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळेजण? बरे असाल आणि मजेत असाल. आम्ही मस्त सगळेजण रेडी झालेलो आहोत. ते कशासाठी चला तुम्ही आमच्यासोबत, आम्ही तुम्हाला सांगतो कशासाठी रेडी झालेला आहोत. अयांश बघा किती सुंदर दिसत आहे की नाही, हो ना बेटा? साकोलीला आलो आणि बाहेर आम्ही फिरणार नाही असं होणारच नाही, पण आता आईची तब्येत जरा बरी नव्हती म्हणून आम्ही कुठेच गेलेलो नव्हतो. मला कुठेतरी जायचं होतं, तिकडे काम होतं म्हणून म्हटलं चला त्याचं पण घरी बसून येऊन जाऊ आणि 1-2 घरं आहे तिथे पण बसून येऊन जाऊ. कारण की खूप दिवसांना माहेरी आल्यावर कोणाचं पण घरी गेलं तर खूप असे बोलावतात ते की आमच्याकडे या बा म्हणून आपले सगळे चिल्लर पार्टीला घेतलो आणि मस्त निघालो. ताईने ओमला घेतलं, पण ओम जरा वेट आहे त्याचं जास्त म्हणून तिचे हातच दुखायला लागले. म्हणून ते मला म्हणत होती की घेते करे बा माझ्या बाळाला, मी तुझ्या बाळाला घेतो बा असं म्हणून. पण माझं बाळ काही तिच्याकडे जायला तयार नाही, असं आहे माझा अयांश. आणि मग त्याच्यानंतर अयांश स्वराला बघून घ्या, आम्ही सगळ्यांनी नवीन कपडे घातले तर तिला पण नवीनच कपडे घालायचे होते, त्याच्यासाठीच तिनं रड मांडलेला होता. रस्त्याने जाता जाता माझी शाळा दिसली बघा, ही लहानपणीची माझी शाळा आहे. या शाळेमध्ये मी 4थी पर्यंत शिकलेली आहे. आणि मग असं करता करता या आत्याच्या घरी आम्ही पोचलो तर बघतो तर काय, पिहू तर घरी होतीच नाही. मस्त ती मामाच्या लग्नाला गेलेली होती, तर मग आत्या होती तर आत्याच्या घरी जाऊन आम्ही मस्त बसून गेलेलो होतो अंदर. आणि तिथे गेल्याबरोबर सर्वांना भूकच लागून गेल्या, कारण की पायदळ चाललेलो होतो आम्ही तिथे. आणि हे फोटो बघू शकतात, हे आत्याचा मुलगा आहे जो आर्मीमध्ये आहे, छोटावाला माझ्या आत्याचा मुलगा. आणि हा त्यांचा घर आहे, सामरचा हॉल. त्यांचा पण घर मस्त असं मोठा आहे, छान. आणि हा मागचा एरिया आहे. पॅरोट आहे, हात लाव. काढता येते चला चला. पॅरोट मिळाले ना किती सारे अयांशला. हातात दे ना आता. अयांश घे. घेऊन मागशील असे. हा इकडे दाखव बेटा, ये दाखव ना कशी आहे पॅरोट. तू उठ ना, थोडीशी उठ ना बेटा, त्याला दे ना का. ते छोटी झाली. दाखव माझ्याकडे, दाखव कसे पॅरोट आहे. त्याच्या अयांशच्या हातात दे ना का. दादू बघ माझ्याकडे दाखव. हा मस्त. माझ्या आत्याच्या घरी बघा मस्त छान कापूस लागलेला आहे बघा, छान. हे निघालेले आहे सुकलेले, आणि हे जेव्हा ओले असते कापूस तेव्हा असे दिसते बघा. कापसाचं झाड. कापूस वेगळा ठेवून देऊ, असं ठेवून देऊ. हो बेटा, त्याच्या अंदर कापूस राहते. दे बेटा ठेवून देऊ. अयांश तू खेळत नाही, जा त्याला ओमला दाखवशील. चल ओमला दाखव. अरे वा, चू 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 चू. अरे वा, ते गिले वाटत असतील त्याला. घे बेटा, खूप छान आहे, भरपूर सारे पॅरोट आहे. हा घे मोठावाला. वा रे वा. दाखव दादू पॅरोट. अले वाजत नाही, त्याची शिसोली गेली असं. तू का छोटी आहे का स्वरा? सगळ्यांनी ये बेटू, गार्डन बघू आपण. या गार्डन, आम्ही गार्डन दाखवतो. किती छान छान फुलं लागलेले आहे आत्याच्या घरी. मी तुम्हाला दाखवते, मस्त छान जास्वंदाची फुलं लागलेली आहे. वाव मस्त. बघ अयांश, ये बेटा, हे बघा. आहा, तोडायचं नाहीये बेटा. बघा किती छान जास्वंदाचे फ्लावर आहे, हो ना. इकडे हे बदमाश स्वरा बदमाश, इकडे अयाम बदमाश, हो ना. कोचईच्या पत्तीचे झाड मस्त छान. सीताफळ पण लागले स्वरा, बघ दिसलं का. बघा सीताफळ. आणि तो उल्ला पण आहे मस्त, तडकून गेलाय बघा, दिसत असेल तुम्हाला. सीताफळचं झाड पण आहे मस्त छान. आजीला विचारून नाही मी सीताफळ तोडू का म्हणा, फुल म्हणजे तळकला म्हणा मस्त. इकडे बेटू बस खाली ठेव तू प्लेट. तो नाही खात, तिखट खाते. काय पाहिजे? हे पाहिजे तुला, हे घे. हा हे घे, खा. दे ना का त्याच्या हातात, नाही तर काय होते. अयांश कुठे गेला? अरे बापरे, काय काढली ग? हे मम्मी हे दादू आमचा अयांश लॉलीपॉप.
आणि आता हा दुसऱ्या दिवशीचा पण इथे व्लॉग आहे, कारण की काल व्हिडिओ टाकलेला नव्हता म्हणून आता म्हटलं चला इथूनच सुरुवात करूया. सकाळ झाली मस्त छान छान आणि आज येणार होते अयांशचे पप्पा वगैरे, कारण की आम्हाला जायचं होतं लग्नाला. त्याच्यासाठी मी सकाळीच लवकर उठली होती. मस्त आईला तर जमत नाही कामं करायसाठी, मस्त तुळीच्या दाण्यांचा आडण करून दिली होती आणि ताई पण एकटी होती तर ती बाहेरचं काम करत होती, झाडू पोछा आणि भांडे कपडे वगैरे, म्हणून मी मस्त लवकर स्वयंपाक करून दिलं. आणि या छोट्या बेबींचा मस्त इथे मस्ती सुरू होती दोघांची पण. आणि मस्त मी रेडी वगैरे होऊन गेले. हे वगैरे आले अयांशचे पप्पा वगैरे, माझे सासू सासरे पण आले. त्यांना मस्त नाश्ता दिला. पप्पा आईला घेऊन हॉस्पिटलला गेले होते तर त्यांना सांगितलं होतं मस्त छान समोसे वगैरे घेऊन या बा म्हणून. आणि स्वीटमध्ये गुलाबजामुन आणलेले होते. मस्त छान नाश्ता वगैरे झालं आणि मस्त 10 वाजता आम्ही इथून निघून गेलो साकोलीवरनं. तर लग्न होता 11:30चं, तर तिथं पोहोचून गेलो. बघू शकतात किती छान अरेंजमेंट केलेली होती. आणि इथे माझ्या अयांश आहेत, त्याची मस्त लुडबुड तर कुठेही सुरूच राहते मस्त. आणि बघा आता नवरीची एंट्री किती छान अशी झक्कास होत आहे की नाही. मस्त छान एंट्री वगैरे झाली आणि लग्नाचा सोहळा मस्त पार पडलेला होता आणि मंगलाष्टक सुरू होते इथे. तर तेच बघून आम्हाला पण आमची लग्नाची आठवणी मस्त ताज्या झालेल्या होता. आणि आमच्या याच्यात रुखवंत खूप छान बनते, तर तुम्ही इथे बघू शकता. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.